बात सच है, मुद्रक वाले उसे गिरफ्तार किया है। अगर ये बात झूठ निकली तो तुझे गद्दार का गुंडा कहेंगे। बात सच है, मुद्रक वाले उसे गिरफ्तार ही किया है। क्या? सच? अल्लाह ताला की मेहरबानी, शब्द रात का जश्न होना चाहिए। आखिर आ ही गया दक्कन का चूहा सिकंदर में, अब दिखाएंगे उसे। लाया जाए शौकत शौहरत से, पहिला जाए तख्ता गुमा, और आतापर्यंत त्याने आपल्या खांद्यावर मराठी तख्ता पेरला असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता गुमा ठेवा। अभी तक मैं उठा था, अब फिर से मुझे जवानी, अरे जवानी आ रही है। अब दक्कन से लेकर काबुल तक पूरा इस्लाम, अरे पूरा इस्लाम इनको बना देंगे। संभाजीला लवकरात लवकर माझ्या समोर घेऊन ये, अरे जाओ। राजशाही मुकुट घालून मिरवला असेल, आता त्याला ठेवून असलेली शक्ती घाला, आणि आतापर्यंत राजा म्हणून राज बसले घातले असतील, आता त्याला विदूषकी जमले घाला, आणि आतापर्यंत राजा म्हणून राज अलंकार घातले असतील, आता त्याला पोळाची साखर दंड्यात द्यावा, आणि आतापर्यंत राजा म्हणून अंबारी मिळवला असेल, आता त्याला हुंडा बांधा, आणि आतापर्यंत राजा म्हणून नगारे वाजले असतील, आता ढोल ताशे बनवायला सुरुवात करा, आणि कळू द्या स्वराज्याला, आणि जगू द्या स्वराज्याला की आलमगीर औरंगजेबाने संभाजीला गिरफ्तार केलाय।
के सामने पेश किया है। और तुम ले सारे कुत्ते को और एक बात मिलेगी जो लड़की पसंद
बार शंभू राजा को आजाद कर दे फिर देख अपना सर तुझे चरणों में दड़ाता हुआ काय करतो Hey!
गर्दन बच गए। कलाम कर दो गर्दन, उसकी गांव में लग दो। बोलो, उसकी गर्दन कलम कर दो। रसिक प्रेक्षको, आज गुढीपाडवा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी। पाडवा हिंदू नववर्ष दिन। याच दिवशी हिंदू घरोघरी गुढ्या उभारतात। त्याची याद मनात ठेवून औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती की उद्या पहाटे या हिंदूंना, या काफिरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणाऱ्या राजाच्या मस्तकाची गुढी भाल्यावर टांगून मिरवून दाखवू। पण रसिक प्रेक्षको, पाहिलात आपण हा मराठ्यांचा इतिहास, पाहिलात आपण हा मराठ्यांचा इतिहास। स्वराज्याचा राजा शंभूराजे, स्वराज्याचा राजा शंभूराजे।